कसा होता ससा? कोण होता? ससा. दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबला होता, विश्रांती घेत होता एका झाडाखाली, आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आणि सोसाट्याचा वारा सुटल्याच्या नंतर सशाच्या अंगावर एक पिंपळाचं पान, पिंपळाच्या झाडाखाली झोपला होता ना, ते पिंपळाचं पान त्याच्या अंगावर पडलं. त्याला वाटलं जणू काही आभाळच कोसळलं, आणि मरणाच्या भीतीनं ससा पळत सुटला. त्याला असं वाटलं आसमान गिर रहा है इसलिए हमें भागना चाहिए. तो ससा पळू लागला. पळत असताना कोल्ह्यानं पाहिलं. कोणी पाहिलं? कोल्ह्यानं पाहिलं. अरे ससी दादा पळतायत. विचारावं का पळतायत? आपण तर त्यांच्या मागे लागलो सुद्धा नाही, पण का पळतायत? लोकांना चौकशी करायची फार सवय असते. कारण नसताना देखील लोक चौकशी करत असतात. म्हणून कोल्हा जवळ गेला. अहो ससी दादा का पळताय? तुमच्या मागे लागलो नाही. ससा म्हटला आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो. मग काय, कोल्हा सुद्धा सशा बरोबर पळू लागला. आणि पळत असताना, दोघेही पळत असताना काही अंतर काढलं. पुढे गेल्यावर लांडग्यानं पाहिलं. दोघे प्राणी पळतायत. का पळतायत? कारण विचारूया. जवळ गेले. लांडगा जवळ गेला आणि विचारू लागला का तुम्ही दोघे पळताय? कोल्हा म्हटला माझा सशाला विचारा. ससा म्हटला आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो, मरने का है तो. तीनही प्राणी पळू लागले. पळत पळत काही अंतर काढल्यानंतर पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर कोणी पाहिलं? वाघानं पाहिलं. वाघानं पाहिलं. अरे बापरे, तीन छोटे छोटे आपल्यापेक्षा लहान असणारे प्राणी पळतायत. आपण यांच्या मागे लागलो नाही तरी देखील पळतायत. कारण विचारूया. वाघ जवळ गेला आणि वाघानं विचारलं का पळताय? लांडगा म्हटला माझं सशाला विचारा. ससा म्हटला आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो और मरने का है तो. हे मला सांगा, वाहक जरी असला तरी त्याला मला असं वाटेल दादा? नाही ना. ते वाहक सगळ्यांच्या पुढे पळू लागला. बरं, आता हे चारही प्राणी पळतायत. काही अंतर काढलं, पुढे गेले पळतायत. मागं आभाळ पडणार आहे म्हणून, आभाळ कोसळणार आहे म्हणून पळू लागले. चारही प्राणी पळू लागले. पुढे गेल्याच्या नंतर नदी लागली आणि नदीच्या कडेला दोन गाढवं चलत होते. कोण? गाढव नावाचा प्राणी. दोन गाढवं चलत होते. आता हे सगळे पळताना पाहून त्यातील एक गाढव त्या दुसऱ्या गाढवाला म्हटलं आणि हे सगळे प्राणी का पळतायत? दुसरं गाढव म्हटलं नसत्या चौकशा करू नको. काय नसत्या चौकशा करू त्यामुळे लोक आपल्याला. तुम्ही समीला टाळी वाजवत जा ना. महाराजांनी सम अगदी व्यवस्थित पकडली. याचा अर्थ तुम्ही असं समजू नका ते हे आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. अजिबात असला हवं, पण सम अगदी व्यवस्थित दिली. विठाल आपल्या मुद्द्यावर या. कुठे आलो आपण? रस्त्यावर. बापरे. हा, ते दोन गाढवं. ते दुसरं गाढवं म्हटलं कशाला आपल्याला काय करायचे? आपण आपलं चारा खायला मिळाला, आपण सरत राहू, जाऊ दे त्यांना पळू दे. नाही, ते दुसरं गाढवं म्हटलं अरे चौकशी करूया ना, का पळताय? ते दोघेही गाढवं विचारायला गेले अरे तुम्ही का पळताय? तर असं विचारलं. वाघ म्हटलं माझं सशाला विचारा. कोणाला? सशाला विचारा. ससा म्हटलं आसमान गिर रहा है, जीने का है तो भागो और मरने का है तो. मग काय म्हणतात महाराज, या सगळ्या प्राण्यांच्या पुढे ते दोन गाढवं पळू लागले. आणि गाढवं पळत असताना काही ती व्यवस्थित पळत त्यांनी वाघाचं तोंड फोडून काढलं. वाघ म्हटला असं कुठपर्यंत पळायचं? लांडगा म्हटला सशाला विचारा कुठपर्यंत पळायचं? मग वाघानं सशाला विचारलं ससे दादा असं आपण कुठपर्यंत पळायचं? ससा म्हटला जिथं आभाळ टेकलेलं असेल तिथपर्यंत आपण. आता मला सांगा, आभाळ आकाश टेकलेलं आहे का? टेकलेलं नाही आणि टेकणारही नाही. पण मला सांगा, या सगळ्या प्राण्यांची आशा संपत्ती का हो? की कुठेतरी टेकलेलं असेल आणि मरणाच्या भीतीने ते सगळेजण पळतायत. ही अशी आशा आहे.